नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे पेडगाव हिंद केसरी मैदानाच्या स्थानावर आलेलो आहे. तर बघू शकता इथं आज आपल्यासोबत सगळे जण आहेत. तर खूप जणांची कमेंट होते दादा की पाऊस येतोय फक्त आपल्या गावातून सगळीकडे पाऊस आहे. मैदानाचं कसं काय नियोजन आयोजन असणार आहे? सगळं मैदानाची 99.99% तयारी झाली. म्हणजे बाकीचं बॅरिगेटिंग आता आम्ही आपण गॅलरीत बसलो आहे. गॅलरी पूर्ण सज्ज आहे. बॅरिगेटिंग दोन्ही साईड लागले. त्या बाजूला तुताऱ्या वगैरे लागलेल्या आहेत. सगळ्या मंडपचा फक्त कपडा बांधायचा राहिलाय. बाकी सगळं सोय झाले. आता पावसाचं म्हणाल तर मला सकाळपासून बरेच फोन आले बैलगाडी मालकाचे. पुणे भागात सातारा भाग, कोरेगाव भाग किंवा इकडे कराड भाग, इकडे मान तालुका बरेचसे फोन आले बैलगाडी मालकाचे लांब लांब. पाऊस आहे आमच्याकडे, भरपूर पाऊस आहे. इथली परिस्थिती काय एक मी मला वाटतं अर्ध्या तासापूर्वी युट्यूबला लाईव्ह पण गेलो. आता आपण इथं मैदान होते, तुम्ही स्वतः बघताय कुठल्या बाजूने पावसाची काही या ठिकाणी अपेक्षा नाही वाटत. आणि इथं जरी आला तरी किती 1, 2 ते 3 मिनिटं ती पण एकदम बुरुंगाट वारे एवढा आहे ना. आता आपण बघतोय वारे किती, त्याच्यापेक्षा वरती टिकडे भरपूर वारा आहे. वाऱ्यामुळे काय ढग थांबत नाही, ढग आलं निघून जातं. त्यामुळे पावसाची अडचण नाही. कुठल्याही आपण बळी पडू नका. काय शंका असेल तर कधी फोन करा. या ठिकाणी कमिटी असेल, आम्ही कोणालाही फोन करा, आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल. फक्त आपण बळी पडू नका. पाऊस वगैरे काय नाही. फाटी दाखवू शकता तुम्ही. फाटीत आता गावातली पोर आले ते क्रिकेट वगैरे खेळायला चालले. बघू शकता बरेच पब्लिक आहे. एकदम सुंदर अशी सोय झाली. फाटी बघू शकताय, बसायसाठी पण सगळी सोय. मैदानाच्या माग पूर्ण मोकळा परिसर आहे. सगळी चारी बाजूने मोकळा परिसर आहे. त्यामुळे एकदम सुंदररित्या मैदान पार पाडणार आहे. तर सगळ्यांनी यायचंय आणि मैदानाचा आनंद घ्यायचा आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला.